हे बघा, तुम्ही बघू शकता वीराने काय पसारा केला आहे. तर खूप असा पसारा तिने काढला आहे. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं आहे की एक सकाळ अशीही तुमच्याकडे पण अशी प्रकारे सकाळ होते का? माझ्याकडे तर नेहमीच होत राहते. वीरू छोटं असल्यामुळे ती असा पसारा काढूनच ठेवत असते. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आज गुरुवार होता, त्यामुळे मला लवकर कामं आवरून पूजा वगैरे करायची होती. वीरा उठायच्या अगोदर मला सगळे कामं आवरून घ्यावं लागते. ती उठल्यानंतर मला एकही कामं करू देत नाही. त्यामुळे चला म्हटलं आता पटकन पहिले कामं करून घेऊया, हॉल वगैरे क्लीन करून घेऊया. या हॉल क्लीन करण्यामध्ये बराचसा वेळ गेला माझा. बाहेर पण क्लीन करायचं होतं, परंतु बाहेर खूप थंडी असल्यामुळे अगोदर हॉलच आवरायला घेतला आणि विरुनी केलेला पसारा पटकन असा सावरून घेतला. आणि चला म्हटलं आता पोर्च वगैरे धुवून काढूया. तर त्यामुळे बाहेर खूप थंडी होती, परंतु थंडी असो की काही असो, जे काम आहे ते आपल्याला करावंच लागतं. त्यामुळे पटकन असा पोर्च वगैरे धुवून टाकला. सकाळी सकाळी खूप डस्ट असते आमच्याकडे, त्यामुळे रोजच हे काम करावंच लागतं, धुवावंच लागतं. विरा छोटी असल्यामुळे बाहेर वगैरे खेळत असते, त्यामुळे पटकन असा क्लीन करून घेतला. बघू शकता तुम्ही माझ्या पोर्चमध्ये फारसे असे खूप झाडं लावली नाहीये, तरी पण छोटे मोठे असे लावले आहे. बघू शकता पटकन अशी रांगोळी वगैरे काढून टाकली. आज गुरुवार असल्यामुळे थोडा घाईतच काम करावं लागते, त्यामुळे रांगोळी वगैरे अशी दारासमोर काढून घेतली. बघू शकता तुम्ही सिंपल अशीच काढलेली आहे, कारण की रांगोळी काढली तरी विरा आमची ठेवत नाही, त्यामुळे छोटंसं असं काहीतरी काढून घ्यावं लागते. आता नाश्त्याची तयारी करावं म्हटलं, यांना ऑफिसमध्ये जायचं असते. तर आज उपवासच असतो आमचा गुरुवार असल्यामुळे. तर पोह्याचा बेत केला आणि पोहे वगैरे बनवून घेतले. बघू शकता तुम्ही थोडे साखर घातलेलं, मला आवडता पोहे त्यामुळे थोडी साखर घातली. बघू शकता मस्त यम्मी असे पोहे तयार केलेले आहे. आणि सकाळी सकाळी नाश्ता करून घेतला. नाश्त्यानंतर पूजेची वेळ आली, तर जरा म्हटलं आता विरा उठायची वेळ झालेली आहे, तर पटकन अशी आपली पूजा करून घेऊया. पोती वगैरे वाचायची असते मला गुरुवारी, परंतु ती मी सायंकाळीच वाचते. विरू छोटी असल्यामुळे ती मधामध्ये उठली की आपलं पूर्ण होत नाही काम. मग विरूचे पप्पा असतात सायंकाळी, तेव्हा मी मग ते काम करत असते. तर लगेच पूजा करता करता विरूचा आवाज आला आणि मी घाईघाईमध्ये आपली पूजा करण्याचा ठरवलं. आणि अशा प्रकारे स्वामीला अभिषेक वगैरे घालून पूजा वगैरे करून घेतली, धूपबत्ती वगैरे लावून घेतली. बघू शकता तुम्ही माझं मंदिर. अशा प्रकारे आज सकाळी पूजा केली असल्यामुळे खूप जास्त लवकर करण्यात आली, त्यामुळे फुलं पण मिळाली नाही मला. बघू शकता स्वामींचं दर्शन सकाळी सकाळी. आणि ही आमची विरुली उठली आहे. हा दिखावा तुम्ही जे बघत आहे विरूचा, हा तुम्हाला नेहमीच बघायला मिळणार आहे यानंतर. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. बाय.